सध्या देशभरात सगळीकडे निवडणुकीचं वारं वाहतंय। अनेक राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होऊ घातल्यात, तर अनेक ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत आहेत। महाराष्ट्रात सुद्धा महापालिका निवडणुकांचा प्रचार हा शिगेला पोहोचलाय। अनेक ठिकाणी राजकीय नाट्य घडताना दिसतंय। म्हणजे उमेदवारी अर्ज मागे घेतल्यामुळे काहींचं रडगाणं चालू आहे। नाराज उमेदवारांची बंडखोरी, राजीनामा सत्र हे सगळं जनता पाहतीये। आणि निवडणुकीच्या निकालानंतर पुन्हा एकदा ईव्हीएम हॅक, वोट चोरीचा आरोप हे सगळं ऐकावं लागू शकतं। कारण ज्या महापालिकांवर कमळ फुलेल तिथे विरोधकांच्या दृष्टीने गडबड तर होणारच। काँग्रेस आणि त्यांच्या साथीदारांचं हे नेहमीचं नाटक आहे। पण काँग्रेसच्या अपप्रचाराला आणि त्यांच्या वोट चोरीच्या नाटकाला जिथे काँग्रेसची सत्ता आहे त्या कर्नाटकातील जनतेने सणसणीत चपराक लगावलीये। हा सगळा प्रकार काय आहे हेच आजच्या भागातून आपण जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी बागेश्री पारनेरकर आणि आपण पाहत आहात डिजिटल विवेक। कर्नाटकातील काँग्रेस सरकारनेच केलेल्या एका सर्वेक्षणाने व्हीव्हीपॅट, ईव्हीएम आणि भारतीय निवडणूक प्रक्रियेवरचा लोकांचा विश्वास हा अधोरेखित केला। सातत्याने खोटे आरोप करणाऱ्या काँग्रेसला कर्नाटकातील जनतेने घरचा आहेर दिला। या सर्वेक्षणाने काँग्रेसचा फोलपणा हा चव्हाट्यावर आणला गेलाय। म्हणजे एक प्रकारे जनतेनेच तो आणलाय। पराभव झाला की काँग्रेसची ठरलेली टेप सुरू होते। ईव्हीएम मध्ये फेरफार, मतचोरीचे आरोप आणि निवडणूक आयोगावर बोट ठेवणं। पण यातला विरोधाभास असा आहे की जेव्हा जेव्हा काँग्रेसचा पराभव होतो तेव्हाच ईव्हीएम वर खापर फोडलं जातं। जिथे काँग्रेस विजयी होतं, जिथे त्यांची सत्ता येते, तिथे जनतेने भाजपला नाकारलेलं असतं आणि ईव्हीएमने चोख काम केलेलं असतं। अहो, जनतेला वेड्यात काढण्याचे दिवस आता संपले हे बहुतेक राहुल गांधींना लक्षात आलेलं नाहीये। देशाच्या निवडणूक पद्धतीवरील गंभीर आरोप काँग्रेसचं सरकार असलेल्या कर्नाटकातील जनतेने फेटाळून लावलेत। कर्नाटकच्या चारही विभागांमधून म्हणजे बंगळूर, म्हैसूर, बेळगाव आणि कलबुर्गी इथले ग्रामीण, शहरी आणि राखीव मतदारसंघांचा समावेश करून वय, लिंग आणि सामाजिक श्रेणीनुसार काळजीपूर्वक वर्गीकरण करून 5001 व्यक्तींचा प्रातिनिधिक नमुना निवडण्यात आला। या सर्वेक्षणाचे निष्कर्ष ईव्हीएम मध्ये फेरफार, मतचोरीचे आरोप आणि राहुल गांधींच्या हायड्रोजन बॉम्ब या दाव्याचा बुरखा टराटरा फाडतात। 91.31% नागरिकांचा असा विश्वास आहे की मतदान प्रक्रिया ही निष्पक्ष आणि पारदर्शक पद्धतीने पार पडते। त्यामुळे राहुल गांधी एक अपप्रचार सारखा करतात की लोकशाही धोक्यात आहे, लोकशाही धोक्यात आहे। हा जो आरोप आहे तो आपोआपच चुकीचा ठरतो। त्याचबरोबर 83.61% नागरिकांचा विश्वास हा ईव्हीएम वर आहे आणि नुसता विश्वासच नाही तर मतदान प्रक्रिया पारदर्शक असल्याची ठाम भावना सुद्धा या सर्वेक्षणातून पुढे आली आहे। आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे सर्वेक्षण कोणत्याही केंद्रीय संस्थेने केलं नाहीये, तर कर्नाटक सरकारशी संबंधित असलेल्या एका यंत्रणेमार्फतच हे सर्वेक्षण करण्यात आलंय। या सर्वेक्षणातील आकडेवारी आता स्क्रीनवर पाहूया। पहिला मुद्दा आहे ईव्हीएमच्या अचूकतेवर लोकांचा किती विश्वास आहे। याची विभागवार आकडेवारी आपल्याला स्क्रीनवर दिसतेय। त्यामध्ये स्ट्रॉंगली ॲग्री, ॲग्री, नायदर ॲग्री नॉर डिसॲग्री, डिसॲग्री, स्ट्रॉंगली डिसॲग्री अशा 5 कॅटेगरी आहेत। आणि आकडेवारीवरून हे लक्षात येते की विश्वास असणाऱ्यांची संख्या अधिक आहे। यानंतर दुसरी आकडेवारी आहे स्वतंत्र आणि निष्पक्ष मतदानाविषयी। यात सुद्धा सहमत आणि असहमत यातला जो फरक आहे तो अतिशय बोलका आहे। तिसरी आकडेवारी आहे व्हीव्हीपॅट विषयी। तंत्रज्ञानाने पारदर्शकता आणली आणि मतदारांना सुद्धा याची जाणीव आहे। 2018 पासून 67% पेक्षा जास्त नागरिकांना आता व्हीव्हीपॅटच्या पडताळणी यंत्रणेबद्दल माहिती आहे आणि लोकांचा त्यावर विश्वास आहे। काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि कर्नाटक सरकारमधले कॅबिनेट मंत्री प्रियांक खरगे जे सातत्याने भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाविरोधात टीका करत असतात, संघावर बंदी आणण्याची भाषा बोलतात, त्यांच्यासाठी हा अहवाल एक दुःस्वप्नच ठरलाय। कारण प्रियांक खरगे ज्या कलबुर्गी म्हणजे पूर्वीचं गुलबर्गा या जिल्ह्यातील चित्तापूर या मतदारसंघातून आमदार आहेत, त्या कलबुर्गीतील जनतेने ईव्हीएमवर आणि निवडणूक प्रक्रियेवर सर्वाधिक विश्वास दाखवलाय। कलबुर्गीमध्ये निवडणूक प्रक्रियेच्या सचोटीला सर्वानुमते सर्वाधिक पाठिंबा मिळत असल्याचं दिसून आलंय। काँग्रेसने मतदान अधिकाऱ्यांच्या सचोटीवर सुद्धा प्रश्नचिन्ह निर्माण केलं होतं, परंतु 95% मतदारांनी हा दावा स्पष्टपणे फेटाळून लावलाय।
त्यांचं असं म्हणणं आहे की मतदान कर्मचारी हे सहकार्य करणार आहेत आणि त्यांच्यापैकी कोणीही राजकीय दबावाखाली काम करतंय असं दिसत नाही. कर्नाटकातील महादेवपुरा आणि आळंद विधानसभा मतदारसंघाचा संदर्भ देऊन राहुल गांधींनी भारतीय लोकशाही आणि निवडणूक आयोगाच्या सत्यतेबद्दल गंभीर प्रश्न उपस्थित केले होते. परंतु कर्नाटकात झालेल्या सर्वेक्षणाने त्यांच्या आरोपांना आरसा दाखवलाय. थोडक्यात काय तर काँग्रेसच्या कथानकाला कर्नाटकातील जनतेने पूर्णपणे उद्ध्वस्त केलंय. एक प्रकारे केराची टोपली दाखवलीय. कर्नाटकात विधानसभा निवडणूक झाल्यानंतर जेव्हा काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळालं तेव्हा ईव्हीएम विषयी त्यांनी एक चकार शब्द सुद्धा काढला नाही. जेव्हा काँग्रेस जिंकते तेव्हा त्यांचे शब्द काय असतात तर लोकशाहीचा विजय, जनतेचा कौल, संविधानाचा सन्मान. आणि भाजप जिंकते तेव्हा ईव्हीएम मध्ये फेरफार किंवा निवडणूक आयोगावर आरोप करायचे. काँग्रेसने हा जो काही खेळ चालवलाय तो जनतेनेच बंद पाडलाय. जनतेला वेड्यात काढण्याचे दिवस आता संपलेत, कारण जनता सुद्धा सुज्ञ झालीये. त्यांना सुद्धा तुमचे हे सगळे खेळ आता कळायला लागलेत. आजच्या भागात इथेच थांबते, पण याविषयी तुम्हाला काय वाटतं ते कमेंट्स मधनं नक्की व्यक्त व्हा. आणि अशाच महत्त्वाच्या विषयांसह आपण सातत्याने भेटणार आहोत. त्यासाठी साप्ताहिक विवेकच्या YouTube चॅनलला आजच सबस्क्राईब करा. धन्यवाद.